ईटी न्यूज में आपका स्वागत है। ताज़ा खबरों के लिए ईटी न्यूज यूट्यूब चॅनल को सबस्क्राइब करें। बार्टी या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांकरता विविध योजना राबवल्या जातात आणि सध्या या योजनांमध्ये काही फेरबदल करण्यात आलेला आहे। अनेक नियम बदलवण्यात आलेले आहेत। आमच्या सोबत बसलेले आहेत रिपब्लिकन पार्टीचे प्रवक्ता राजन वाघमारेजी यांनी असा आरोप केलेला आहे की सध्या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार सुरू आहे आणि त्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आणि अन्य अधिकाऱ्यांकडे त्यांची जी महिला अधिकारी आहेत जे गैरकारभार करत आहेत इंदिरा आस्वारे यांच्या विरोधात तक्रारी केलेल्या आहेत, पण त्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे। या संदर्भात आपण राजनजी वाघमारे यांच्याकडून जाणून घेऊया। इंदिरा आस्वारे अतिशय चुकीच्या पद्धतीने पार्टीच्या निबंधक या पदावर कार्यरत राहून चुकीच्या पद्धतीने काम करत आहे। एक तर तिच्या संदर्भामध्ये महेश लांडगे आमदार साहेबांनी पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांना की तिला पदमुक्त करावं, तर मुख्यमंत्री साहेबांनी त्या पत्रावर तातडीने शेरा मारून ते पत्र सामाजिक न्याय खात्याकडे पाठवलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये 4-5 महिने होऊन सुद्धा कुठलीही कारवाई झाली नाही। खरं तर सामाजिक न्याय खातं या सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत अनेक विविध योजना राबवल्या जातात, परंतु सामाजिक न्याय अंतर्गत एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र ज्यांचं मुख्य कार्यालय पुणे या ठिकाणी आहे, पार्टीमधील निबंधक रजिस्ट्रार इंदिरा आस्वार या मॅडम आहेत। या मॅडमवर गेल्या अनेक महिन्यापासून तक्रारी आहे। त्यांच्या कामाच्या अनियमितता संदर्भामध्ये जे चाललं आहे ती अतिशय महाराष्ट्रामध्ये नाराजी पसरलेली आहे आणि या संदर्भामध्ये 10 आमदारांनी एखाद्या खात्यामधील एका अधिकाऱ्यांच्या विरोधात 10 आमदारांनी तक्रार करावी मुख्यमंत्र्याकडे, हे आश्चर्य बाब आहे। या इंदिरा आस्वार या मॅडमला सामाजिक न्याय खात्याचे अधिकारी तिच्या पाठीशी आहेत। एकतर इतकं चुकीचं ती काम करत आहे की त्या संदर्भामध्ये तिचं न्यायालयीन चौकशी सुरू आहे। न्यायालयीन चौकशी सुद्धा सुरू असताना तिच्यावर कुठल्याही कारवाई झालेली नाही। हे मी आपल्याला पत्र दाखवतो आहे। महेश लांडगे आमदार साहेब आहेत। महेश लांडगे साहेबांनी मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांना तक्रार केलेली आहे की हिला या पदावरून पदमुक्तच करावं, तरीही या पत्रावर आमदार साहेबांच्या पत्रावर मुख्यमंत्री साहेबांनी रिमार्क केलेला आहे की तात्काळ कारवाई करावी म्हणून। या आदेशाला सामाजिक न्याय खात्याने केराची टोपली दाखवलेली आहे। म्हणजे इंदिरा आस्वारच्या पाठीशी कोण आहेत, कोण तिला पाठबळ देत आहेत? एक चुकीची अधिकारी जर त्या पद्धतीने काम करत असेल आणि पार्टी संस्था जर बदनाम होत असेल तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना या मॅडमवर। आम्ही कुठल्याही पद्धतीनं खपवून घेणार नाही। आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सत्तेमध्ये आहोत, पण सत्तेमध्ये असला तरी हा नंगा नाच होत असेल आम्ही सहन करणार नाही। एकतर अनुसूचित जाती जे घटकातील 59 जातीच्या बेंचमार्क सर्वेक्षण संशोधनाच्या काम जे सुरू आहे ते अतिशय ठप्प आहे, अतिशय मंद गतीनं आहे। याच्या जातीचं संरक्षण करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा इंदिरा आस्वारांचा फार मोठा हातभार आहे, पण ती जुमानत नाही। म्हणजे नेमकं तिला कोणत्या अधिकाऱ्याचा पाठबळ आहे कळत नाही, पण माहितीच तो मला एक कळतो आहे की ते आता निवृत्त झालेत। दिनेश निंगडे नावाचा अवर सचिव हा अधिकारी तिच्या पाठीशी होता म्हणून तिच्या चालत होतो, परंतु अनेक तक्रारी एका महिला अधिकाऱ्यांवर एक नाही 10 आमदार जर तक्रारी करत असतील, पत्र लिहित असतील तर अतिशय गंभीर बाब आहे।
जर 8 दिवसाच्या आत कुठलीही जर कारवाई झाली नाही, आमची मागणी एवढीच आहे तर तिला पदमुक्त करावं किंवा तिच्या मूळ कार्यालयात पाठवण्यात यावं. कारण अनुसूचित जातीच्या घटकातील काम करण्याची बार्टी संस्था मोठी आहे, एक मोठं बजेट आहे या संस्थेला, आणि म्हणून बार्टीचं नाव बदनाम होऊ नये या संदर्भात आमची अशी मागणी आहे की तिला पदमुक्त करावं. दुसरी अतिशय महत्त्वाची आहे की एक त्याला आपण म्हणतो की BOG एक नियम मंडळाची बैठक असतो. ती बैठक गेल्या अनेक महिन्यानंतर ती बैठक झाली 4 महिन्यापूर्वी, आणि त्या बैठकीमध्ये कुठल्या योजना राबवायच्या, कुठल्या नवीन योजना अंमलात आणायच्या, त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. अशा परिस्थितीमध्ये ती बैठक होऊन राज्याचे मुख्य सचिव, प्रधान सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे यांनी का सही केली नाही अधिकाऱ्यांनी? म्हणजे किती ठप्प काम चाललेलं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी 75 विद्यार्थ्यांना पाठवले जातात. मी सातत्याने विद्यार्थ्यांना त्यांचं मेरिट पाहून जे काही अडीअडचणी असल्या त्यांना मी सातत्याने मदत करत असतो. पण एक गंभीर बाब या ठिकाणी मला सांगावं असं वाटते की आम्ही सत्तेमध्ये असून आम्ही काहीच बोलायचं नाही का? एकतर 52% अट होती, ती अट आता राज्य सरकारने 75% टाकली. याचा अर्थ असा आहे की अनुसूचित जाती घटकातील विद्यार्थ्यांना या शिक्षणापासून वंचित ठेवायचं का, हा प्रश्न आमच्यासमोर पडतो आहे. दुसरं की 6 लाखाची मर्यादा होती, ती 6 लाखावरून मर्यादा 8 लाख केली. तिसरी त्यांनी अट त्यांनी घातलेली आहे की पहिल्यांदा एका कुटुंबातील 2 विद्यार्थी फॉरेन शिष्यवृत्तीला जायचे शिकायला. राज्य सरकारने आतापर्यंत पाठवले ना, पण आताच्या या राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे की एका कुटुंबातील एका सदस्याला उच्च शिक्षण घेता येईल. आणि पूर्वी पण असं एक नियोजन होतं, तरतूद होती की एखाद्या विद्यार्थ्यांनी एका कुटुंबातील समजा MS, MTech जर शिक्षण घेतलं आणि त्याला डॉक्टरेट जर PhD जर करायचं असेल तर त्याला PhD करण्यासाठी सुद्धा सामाजिक न्याय खात्यामार्फत त्याला विदेशात त्याला पाठवत असते. ती सुद्धा अट घातलेली आहे की ते सुद्धा त्याला आता डॉक्टरेट PhD करता येणार नाही. त्याने MS केलं, MTech केलं, संपला विषय. पुढं त्याला उच्च शिक्षण सामाजिक न्यायातर्फे घेता येणार नाही. या चुकीच्या अतिशय अटी त्यांनी ठेवलेल्या आहेत. या खात्याचे संबंधित मंत्री महोदयांना आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ज्यांचं नेतृत्व केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब करत आहेत, आमची अशी मागणी आहे, महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून आमची अशी मागणी आहे की आजच्या या पत्रकार परिषदेला जे काय मी या ठिकाणी माझ्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मागण्या तातडीनं ज्या काय रद्द कराव्यात. परदेश शिष्यवृत्तीच्या संदर्भात ज्या अटी आहेत त्या तातडीनं रद्द कराव्यात. आणि बार्टीच्या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या आंबेडकरी समाजाच्या संघटनांच्या आक्षेप आहे इंदिरा आसवरवर, तिला पदमुक्तच करावं ही आमची मागणी आहे. जर या संदर्भात एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या केराच्या आदेशाला केराची टोपली जर दाखवल्या जात असेल, आमदारांच्या आदेशाला जर केराची टोपली दाखवत असेल, ही गंभीर बाब आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदिरा आसवारेंच्या विरोधात रस्त्यावरील आंदोलन करेल. हा समाज इंदिरा आसवारेंची मुजोरी, इंदिरा आसवारेंची दादागिरी आंबेडकरी समाज खपवून घेणार नाही. आंबेडकरी महिला अधिकारी इंदिरा आसवारे यांची कोण पाठवण करत आहे? आता पूर्वी तर दिनेश बिंगडे नावाचे अवर सचिव सामाजिक न्याय खात्यामध्ये होते, त्या व्यक्तीचं तिला पाठबळ होतं, म्हणूनच तिची एवढी दादागिरी होत होती. अरे 10 आमदार तक्रार करत असताना तिच्यावर कारवाई होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या शेरा मारून ते पत्र सामाजिक न्याय खात्यामध्ये येतो आणि सामाजिक न्यायाच्या मार्फत सुद्धा काही कारवाई होत नाही. आश्चर्य बाब आहे ना. ज्या बार्टी अंतर्गत ज्या काही योजना आहेत याची नियमावली आहे की बुवा PhD करता आणखी उच्च शिक्षणाकरता ते ठराविक नियम आहेत, त्या यांना बदलण्याचा अधिकार आहे का तो? नाही, बार्टीतर्फे नाही, पण सामाजिक न्याय खात्यातर्फे
उच्च शिक्षणासाठी पाठवलं जात होतं त्याचं तरतूद बजेटमध्ये दरवर्षी ठेवल्या जाते आणि 75 पोरांना 125 पोरांना केंद्रामार्फत पाठवल्या जातात आणि राज्य सरकारतर्फे 75. दुसरी आमची अशी मागणी आहे की 75 वरून आपण 200 विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी. भारतातील एकमेव तेलंगणा राज्य सरकार की 500 विद्यार्थ्यांना तरतूद केलेली आहे फॉरेन शिष्यवृत्तीसाठी. 500 हॉस्टेल निर्माण केलेली आहे. पण राज्य सरकार आम्ही महाराष्ट्राच्या फुले आंबेडकरी शाहूचं महाराष्ट्र म्हणतो. अशा परिस्थितीमध्ये 75 आधी 100 विद्यार्थ्यांची संख्या होती, 100 वरून 75 आणली. आमची अशी मागणी आहे की 75 वरून आता त्यांनी 200 करावी विद्यार्थ्यांची संख्या आणि इथे 500 हॉस्टेल परत निर्माण करावे.